डे 18 मध्ये मी तुम्हाला नक्षीचे फ्लॉवर सांगणार आहे. डे 18 आहे आपला आज आणि त्यात आपण शिकणार आहोत नक्षी फ्लॉवर्स. तर मी 2 शेप काढून घेतलेले आहेत. असे सिंपलचे शेप तुम्हीही ड्रॉ करून घ्या आणि याच्यावरती नक्षी कशी जॉइन करायची किंवा नक्षीचे फ्लॉवर कसे बनवायचे ते तुम्हाला टीच करणार आहे मी. त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड मटेरियल काय आहे ते बघून घेऊयात. नक्षी लागणार आहे. नक्षीचा कलर गोल्डन शेड येतं. त्यानंतर मग हा कॉपर शेड मी घेतलेला आहे. सिल्वर शेड येतं. तुम्हाला जे कोणता शेड घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता. नक्षी घेतलेली आहे. त्यानंतर मी चेन स्टिचसाठी जरीचा दोरा घेतलेला आहे. बारीक दोरा घेतलेला आहे 57C नंबरचा. कटर आहे आणि निडल आहे 1 तारची आणि मटेरियलची निडल घेतलेली आहे. मटेरियलची निडल किंवा जरदोसीची निडल. आता मला काही स्टुडंटने कमेंटमध्ये विचारलं होतं, की निडल जरदोसीसाठी किंवा नक्षीसाठी आपल्याला कोणती घ्यायची? तर मटेरियलची निडलच आपल्याला बारीक किंवा पातळ साईजमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपली निडल याच्यामध्ये व्यवस्थितपणे इन्सर्ट होऊ शकेल. तर ही तुमची जरदोसीची किंवा नक्षीची निडल आहे. बघून घ्याल तुम्ही आणि ही निडल अवेलेबल करून घ्याल आणि आता आपण स्टार्ट करूयात फ्लॉवरला. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते, की आपण करणार काय आहोत. आपल्याला थोडंसं एम्बॉस्ड करायचंय फ्लॉवर. त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं इथे पैठण द्यायचंय आतल्या बाजूला नक्षीचा. मागील व्हिडिओमध्येही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की आपल्याला कट पाईपचा, शुगर बीटचा किंवा पैठणच्या दोऱ्याचा आतमध्ये पैठण कसं द्यायचं असतं. त्याच पद्धतीने आपण आतल्या बाजूला पैठण देणार आहोत. तर आपण नक्षी लावून घ्यायची अशी आडवी पहिली. 2-2 लेयर पण लावू शकता जेणेकरून अजून एम्बॉस दिसेल. सगळ्यात पहिलं आपण अशा आडव्या नक्षी लावून घ्यायच्यात आणि नंतर मग आपण वरून त्याच्या नक्षी बसवायची आहे. आपल्या खूप सारे हेवी डिझाईन्समध्ये अशा प्रकारचे फ्लॉवर बनवले जातात. तेच तुम्हाला मी इंडिव्हिज्युअल दाखवत आहे. आणि इथेही मी एक छोटा फ्लॉवर ड्रॉ केलेला आहे. ज्यावेळेस हेवी वर्क असेल कोणत्याही ब्लाउजवरती त्यावेळेस अशा प्रकारचे फ्लॉवर तुम्हाला बनवता यावेत म्हणून आपण हा टॉपिक घेतलेला आहे. आणि नक्षीचा किंवा जरदोसीचा वापर कशा पद्धतीने केलं जातं आणि आपल्याला कोणते-कोणते प्रिकॉशन्स घ्यायचेत वापर करताना, ही आपण आता बघणार आहोत. आणि याचे तेही करताना आपण पैठणीही देऊ शकता किंवा एक लूक आपण फ्लॅट करूयात. आपण विथआऊट पैठणचा हा लूक देऊयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की फ्लॅट नक्षी कशी दिसते आणि एम्बॉस्ड नक्षी कशी दिसते आणि मध्यभागालाही आपण एम्बॉस्ड करून थोडंसं नक्षी लावून घेणार आहोत. तुम्ही मध्यभागाला फ्रेंच नॉट देऊ शकता, लूज नॉट देऊ शकता, मध्ये मोठा कुंदन लावू शकता. त्याच्या शेजारी कट पाईप्स किंवा शुगर बीट्स किंवा स्टोन लेसचाही वापर करू शकता. आपण आता नक्षी शिकवणार आहोत म्हणून मी पूर्ण नक्षीचाच वापर करणार आहे. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं बॉर्डर लाईनला चेन स्टिच करून घ्यायची आहे. चेन स्टिचसाठी मी नेहमी सांगितलंय, की आपण दोऱ्यावरती नॉट मारून घ्यायची आहे. तर मी जरीच्या दोऱ्याला नॉट मारून घेतलेली आहे. मटेरियल लिस्टमध्ये तुम्हाला एक अजून सांगायचं राहिलं, आपल्याला गोल्डन कलरचा सिंपल दोराही लागणार आहे. ज्यावेळेस आपण नक्षी वापरू, त्यावेळेस आपल्याला हा दोरा लागेल. तर तोही रिक्वायर्ड मटेरियल लिस्टमध्ये आहे. आता सगळ्यात पहिलं चेन स्टिच करून घ्यायची आहे. चेन स्टिच करताना दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला चेन स्टिच कशी करायची हे सांगत आहे. चेन स्टिचची प्रॅक्टिस सतत करत राहा. प्रत्येक स्टिचसाठी चेन स्टिचच लागते आपल्याला. आता इथे आपण चेन स्टिच करून घ्यायची आहे. साईज थोडीशी ब्रॉड असेल तरी चालेल. आता इथे मला टोक ज्यावेळेस करायचं आहे, त्यावेळेस मी ह्याच्या अपोझिटला इकडे एक टाका काढणार आहे आणि नंतर मग ह्या साइडला घेणार आहे, जेणेकरून तो टोक छान येईल. प्रत्येक पेटल कंप्लीट झाला की आपल्याला नॉट द्यायची आहे. इथून परत दुसऱ्या पेटलला सुरुवात करूयात. बॉर्डर लाईन करणं इम्पोर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला आतमध्ये कधीही फिलिंग करायचं असेल फ्लॉवरच्या आतल्या बाजूला, त्यावेळेस बॉर्डर लाईन करून घ्या. जेणेकरून आपल्याला लक्षात राहतं आणि आपली फिनिशिंग अजून छान येते. एकदा तुम्ही बॉर्डर लाईन केलीत, की नंतर फिलअप केल्यानंतरही तुम्हाला बॉर्डर लाईन करायची आहे पुन्हा एकदा. तर ही प्रोसेस तुमची 2दा होणार आहे. त्यावेळेस तुम्ही सिल्कच्या दोऱ्यांच्या कोणतातरी मॅचिंग कलर असेल त्याच्यानेही करू शकता किंवा तुम्ही सेम जरीच्या दोऱ्यानेही करू शकता. प्रत्येक पेटलला आपण नॉट मारून घ्यायची आहे. आता आपण इथे चेन स्टिचने पूर्ण फ्लॉवर कंप्लीट करून घेतलेला आहे. जरीचा दोरा वापरलेला आहे. तर तुम्ही इथे बघाल तर मी व्यवस्थित टोकदार असा फ्लॉवरचे पेटल्स केलेले आहेत.
प्रत्येक वेळेस तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, की हे कॉर्नर्स जे आहेत ते फार इम्पोर्टंट आहेत. कॉर्नर्स परफेक्ट आले पाहिजेत. कॉर्नर जर परफेक्ट येत नसेल, राउंड शेपमध्ये येत असेल, तर तुम्ही सतत प्रॅक्टिस करत राहायची आहे आणि कॉर्नर येण्यासाठी आपण इथे एक टाका काढलाय, त्यानंतर आपण खालच्या दिशेला डायरेक्शनला घेतल्यानंतर तो टोक व्यवस्थित येतं. तर अशा पद्धतीने आपण चेन स्टिच करून घेतलेली आहे. आता आपण याला नक्षीचा वापर करणार आहोत. तर नक्षी वापरण्यासाठी बघा ही नक्षी घेतलेली आहे. नक्षी बऱ्याचदा अशी फोल्ड होते किंवा दुमडली जाते. जर तुम्ही अशी फोल्डिंग पद्धतीने तिला कुठे ठेवली असेल, तर ही अशी कर्व्हज तुमचे फोल्ड वगैरे होतील. तर प्रत्येक वेळेस ठेवताना असे लाँग स्ट्रिंग्स तुम्ही स्ट्रेट ठेवणार आहात बघा असे. त्याचं पॅकेटच मिळतं, त्यातच तुम्ही व्यवस्थित ठेवा जेणेकरून ती परफेक्ट राहील. मी मुद्दामून अशी दुमडलेली नक्षी घेतलेली जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की अशा प्रकारे नक्षी वेस्टही होऊ शकते किंवा त्याला यूज करायला तुम्हाला नंतर डिस्टर्ब होऊ शकतं. तर आपल्याला सगळ्यात पहिलं खूप नाजूक हाताने ह्याला थोडंसं असं स्ट्रेच करून घ्यायचंय. फार स्ट्रेच करू नका. नाहीतर मग स्ट्रिंग्स ह्याचे ओपन होतील नक्षीचे. तर त्यामुळे हलक्या हाताने तुम्हाला फक्त असं करून घ्यायचंय, जेणेकरून ती थोडी सेट होऊन जाईल. हे बघा असं करून घेतलं आपण आणि आपल्याला आता नक्षी कट करण्यासाठी कटरचा वापर करायचा आहे. प्रत्येक वेळेस नक्षी कट करण्यासाठी कटरचाच वापर करणार आहात आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आतल्या बाजूला पहिलं पैठण द्यायचंय. हे असं आपण पैठण देणार आहोत आतल्या बाजूला नक्षीचं. तर आपल्याला नक्षीचं पैठण देताना साईज थोडीशी बघून घ्यायची किती लागणार आहे. साधारण इतकंसंच आपल्याला लागणार आहे. पाव इंचाच्या थोडंसं वरती आहे. तर कट करताना एकदम शार्प तुम्ही कट करणार आहात. हे बघा असं. शार्प का कट करायचंय नक्षीचं वापर करताना? कारण की आपण ज्यावेळेस शार्प जर कट केलं ना, एजेसमध्ये जर टोक तुमच्या नक्षीचे राहिले, तर ज्यावेळेस आपण आरी वर्क करू आणि निडलमध्ये हा दोरा वापरू, त्यावेळेस हा दोरा ह्या नक्षीच्या कोपऱ्यांमध्ये अडकू शकतो आणि नक्षी खराब होऊ शकते आणि तुम्हाला डिस्टर्ब होईल काम करताना. म्हणून नक्षी कट करताना एकदम शार्पली कट करायची आहे आणि काळजीपूर्वक कट करायची. आता आपण याचे पुढचे जे काही छोटे-छोटे टॉपिक्स आहेत, ते आपण ॲडव्हान्सेस घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये नक्षी हा फार इम्पोर्टंट पार्ट आहे. नक्षी म्हणा, जरदोसी म्हणा, तर ह्याची सतत प्रॅक्टिस करायची. त्यावेळेसच तुमचं ते फिनिशिंग किंवा स्पीड ह्या गोष्टी वाढतील. तर आता सगळ्यात पहिलं मी साध्या दोऱ्याचा वापर करणार आहे. साधा दोरा घेऊन मी सगळे खालच्या बाजूला पैठण देणार आहे सगळ्यात पहिले नक्षीचे. तर आपण पहिले कटिंग करून घेऊयात नक्षीची. हे अशा प्रकारे आपण कट करायचे बघा. ओव्हर साइज झाली नक्षी कट तरी पण ती त्या स्पेसला बसणार नाही. पण साईजही छोटी घ्यायची आहे आणि तुमची एक नक्षी पूर्ण वाया गेली तरी चालेल. फक्त कटिंगची प्रॅक्टिस करा त्याच्यावरती. तर मी सिंपल दोऱ्याला नॉट मारून घेतले. आता आपण इथे आडवे पैठण लावूया नक्षीचे. आता इथे मी सिंपल दोऱ्याचा एक टाका काढलेला आहे आणि परत तिथेच अजून एक टाका काढतीये मी. आता बघा मी इथे 2 टाके काढून घेतलेले आहेत. नक्षी मी ह्याच्यामध्ये घेणार आहे निडलमध्ये. हे बघा अशा प्रकारे घ्यायची आहे आणि आता आपण इथे नक्षी आडवी लावून घ्यायची. इथे एक टाका काढला, परत इथे एक टाका काढूयात ह्या बाजूला आतमध्ये आणि पुन्हा नक्षी लावून घेत. पहिलं सगळे आडव्या नक्षी लावून घ्यायचे. आता आपण प्रयत्न करायचे 2-2 नक्षी किंवा 3-3 नक्षी एकत्र घेण्याचं. हे बघा असं आणि त्याच पद्धतीप्रमाणे ह्या बोटाने तुम्ही फोल्ड करणार आणि ह्या बोटाने तुम्ही सरकवणार आहात. इथे एक टाका काढला, परत इकडे एक काढला, नंतर मग आतल्या बाजूला एक काढून घेतला. दुसरी नक्षी सरकवली आणि परत आतमध्ये एक टाका काढायचा, नंतर दुसऱ्या पेटलमध्ये एक टाका काढायचा. परत ही नक्षी सरकवली. अशा पद्धतीने आपण आतमध्ये नक्षी सगळ्या लावून घेऊया. आता आपल्याला 2च नक्षी लागणार आहे. आता इथे वरतीही मी मार्किंग केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. तर तिथेही मी आतल्या बाजूला पैठणसाठी नक्षी लावून घेणार आहे. एक नक्षी ही चालणार आहे. एक तुम्ही जर लावलत तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. मी 2-2 वापरतीये. 2 लावा किंवा 1 लावा काहीच इश्यू नाही. 2 लावले तर थोडंसं अजून जास्त एम्बॉस दिसेल किंवा अजून थोडं जास्त फुगेर दिसेल. आता जे आपण डायरेक्टली पास केलेलं आहे, नंतर आपण चेन स्टिच करून ते परत कव्हर करणार आहोत. त्यामुळे काळजी नाही त्याची आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तिथेच नॉट द्यायची, तुम्ही तिथेही नॉट देऊ शकता. हे बघा तुम्हाला दाखवते मी. इथे तुम्ही डायरेक्टली नॉटही देऊ शकता. नंतर मग आपण पुन्हा इथे नेक्स्ट पेटलमध्ये दोरा काढायचा आणि परत नक्षी लावायची. तर मी तुम्हाला बघा हे असा पेटल आपला बनणार आहे. दाखवते मी तुम्हाला करून. सगळ्यात पहिलं आपण इथे आतल्या बाजूला एक स्टिच काढायची आहे. नंतर इथे काढायची आहे. चेन स्टिचच्या आतमध्ये, चेन स्टिचच्या बाहेर. त्यानंतर आपण वरती जायचं
नक्षी घेते मी. आता आपण इथे एक टाका काढायचा आहे. परत वर जायचं आहे. एक आत आणि एक बाहेर टाका काढायचा आहे. परत नक्षी घ्यायची आहे. एक आत टाका आणि एक बाहेर टाका. स्टिच आपण इथे लाँग स्टिच काढली आता चेन स्टिच. परत बाहेर. सर्कलच्या आत आणि सर्कलच्या बाहेर अशा प्रोसेसमध्ये आपण नक्षी लावून घेतलेली आहे. इथे पण सर्कलच्या आत आणि एक सर्कलच्या बाहेर आणि इथे आपण नॉट द्यायचे. अशा प्रकारे एक साइडचं पेटल कंप्लीट करून झालेलं आहे. आता आपण सेकंड साइडला कंप्लीट करून घ्यायचं. तर डायरेक्टली तुम्ही इथे वरतीही टाका काढलेला चालणार आहे. एक आतमध्ये आणि एक रेषेच्या बाहेर. आणि आता आपण सेम प्रोसेसने लावूया. आता इथे आपण जरदोसी घेतली नीडलमध्ये आणि जरदोसी लावून घेतलेली आहे. आता इथे एक टाका, एक आत स्टिच काढली आपण, एक बाहेर काढली. पुन्हा वरती यायचंय. पुन्हा वरती एक आतल्या बाजूला स्टिच, एक बाहेरच्या बाजूला स्टिच. परत नक्षी टाकायची आपल्याला. आता मध्यभागाला मी कुंदन घेतलेलं आहे. कुंदनला असे छिद्रही आहेत. आपण ते मागील व्हिडिओमध्येही सांगितलं, की अटॅच कसं करायचं आहे. तर बघा हे होल्स जिथे आहेत, हे छिद्र जिथे आहेत, त्याच्यामध्ये आपण निरल टाकूयात आणि इथे आपण फिक्स करून घेऊयात. हे अशा प्रकारे आपण फिक्स करून घ्यायचंय. आता मी फ्लॉवरला बाहेरच्या बाजूला पूर्ण चेन स्टिच करून घेतेय. तुम्हाला आवश्यकता असेल तरच करा, नाही केली तरी पण ते फ्लॉवर छानच दिसतं. तुमच्या डिझाइनमध्ये असेल बॉर्डर लाईनला चेन स्टिच, तर आपल्याला करायची, अदरवाईज करायची आवश्यकता नाहीये. तर आता आपण पूर्ण फ्लॉवरला नक्षी लावून घेतलेली आहे, प्लस चेन स्टिचही केलेली आहे. माझा असा पर्सनल व्ह्यू आहे, की प्रत्येक फ्लॉवर ज्यावेळेस आपल्याला कंप्लीट होतो, त्यावेळेस एक आपण जर फिनिशिंग लाईनला किंवा बॉर्डर लाईनला चेन स्टिच दिली, की अजून एन्हान्स दिसतं फ्लॉवर. त्यामुळे बघा आता याचाही लूक थोडासा अजून छान दिसायला लागलेला आहे. पहिल्यापेक्षा अजून जास्त
उत्तम वाटतंय ते फ्लॉवर. तसंच तुम्ही करून घ्या. पैठणचा वापर करून आपण नक्षीचा फ्लॉवर बनवलेला आहे. आता इथे मी फ्लॉवर दाखवणार आहे, त्याच्यामध्ये मी पैठणचा वापर न करता डायरेक्टली नक्षी लावणार आहे. हे फ्लॅट होतील आणि हे थोडेसे एम्बॉस्ड आणि वरती उठलेले दिसतात. अशा प्रकारे तुम्हीही फ्लॉवर बनवा आणि इथे मध्ये शुगर बीट्स लावलेले आहेत आणि आपण स्टोन लावलेला आहे आणि इथे आपण एखादा मोठा बीट लावूया. 3 एम-एम किंवा 4 एम-एमचा बीट लावूयात आणि डायरेक्टली आपण फ्लॅट नक्षी लावायची आहे. सगळ्यात पहिलं मी चेन स्टिच करून घेते ह्याला पूर्ण म्हणजे चेन स्टिच करून घ्या आणि सेम प्रोसेसने आपल्याला ह्याला नक्षी बसवून घ्यायची. तर आपण सुरुवात करूयात. रेषेच्या आतमध्ये चेन स्टिचच्या आतमध्ये आणि चेन स्टिचच्या बाहेर असा एक टाका काढलेला आहे. आता मी नक्षी घेते. मला एक पहिली लावून दाखवते बघा आणि इथून सरळ लावून घेतली. एक टाका आतमध्ये आणि एक टाका चेन स्टिचच्या बाहेर. पुन्हा आपल्याला वर जायचंय. पुन्हा सेम प्रोसेस करायचंय. एक लाँग चेन स्टिच, एक शॉर्ट चेन स्टिच. इथे पण शॉर्ट 2 टाके आपल्याला काढायचे आहेत. आता हे दोनदा-दोनदा स्टिच का काढावे लागतात तेही मी तुम्हाला सांगेन. निडल किंवा जरदोसी ओपन पुन्हा होऊ नये किंवा दोरा परत पुन्हा रिटर्न फिरू नये म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस 2 चेन स्टिच काढणं फार इम्पोर्टंट आहे. इथे जी नक्षी लागली ती फ्लॅट डायरेक्शनमध्ये लागलेली आहे. तर ह्याच पद्धतीने ह्या दोघांचा फरक तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल, की ही फ्लॅट आहे आणि ही थोडीशी एम्बॉस्ड केलेली तर नक्षी लागलेली आहे. आता इथे पुन्हा लावते मी. एक स्टिच आतमध्ये, एक स्टिच बाहेर. आता मी इथे मध्यभागाला कुंदन लावून घेते. फ्रेम कुंदन आहे राउंड शेपमध्ये. बीट लावू शकता किंवा 5 एमएमचा बीट लावू शकता किंवा मोतीही लावू शकता तुम्ही. फ्रेंच नॉटही आपण देऊ शकतो तिथे सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट. तर मी इथे फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. हे बघा. आणि आता आपण थोडंसं मागे असं कुंदन लावून घेतलंय फ्रेम कुंदन. हे फ्लॅटमध्ये नक्षीचा फ्लावर आहे आणि हा आपण आतमध्ये पैठण किंवा आतमध्ये लोडिंग देऊन आपण केलेला फ्लावर आहे. तर असे 2 प्रकारचे फ्लावर मी आज तुम्हाला नक्षी जे शिकवलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. थँक यू.